तेरी बांसुरी ने कैसा जादू किया, यमुना किनारे में तो आ गई सवरिया, शाम तेरी बंसी बजने लगी, शाम तेरी बंसी। यहाँ बोलते हैं मराठी भाषा और हमारे यहाँ बोलते हैं ब्रज भाषा। ब्रज भाषा में क्या बोले कि जो गोकुल में आकर के हंसे उसका घर गांव बसे, और जो गोकुल में आकर के रोवे वो अपना सब कुछ खोवे। तो इसलिए यहाँ जगह जगह हंसने का मात्र। और राधा रानी देखो आप लोग आप लोग जहाँ दर्शन करने आए हो, इस घाट का नाम है ब्रह्मांड घाट। सामने जंगल है, सारे जंगल का नाम है महावन। महा माने सबसे बड़ा और वन माने जंगल। यहाँ गोकुल में नंद महाराज के यहाँ 9 लाख गाय रहती थी। 9 लाख गायों को भगवान वो जंगल में चराते। भगवान गायों को छोड़ करके वहाँ एक मंदिर है, वहाँ बैठ करके भगवान मिट्टी खाते। तो कृष्ण के बड़े भाई बलराम घर जाकर के यशोदा मैया को शिकायत किया कि तेरा गोपाल वो गाय नहीं चराता है, वो तो मिट्टी खाता है। तो यशोदा मैया लकड़ी लेकर के यहाँ घाट पर आई और आकर के कहने लगी, गोपाल तेने माटी खाया? भगवान मुंह पोंछ के कहने लगा, मैया मैं नहीं खाया, चल मुंह खोल। भगवान डर गए और भगवान ने मुंह को खोला तो पूरा विश्व ब्रह्मांड का दर्शन मुख के अंदर में यहाँ पर कराया। तो घाट का नाम पड़ गया ब्रह्मांड घाट। आप लोग ब्रज में सही जगह दर्शन करने जाएंगे, कहीं आपको लस्सी मिलेगी, कहीं माखन मिलेगा, कहीं लड्डू मिलेगा, लेकिन यहाँ भगवान ने मिट्टी खाया। तो यहाँ और जिसका भाग्य फूटे वो दूसरे गांव में जाए। मथुरा में ब्राह्मणों की लड़की का शादी मथुरा में होता है, मथुरा से बाहर शादी नहीं करते हैं। और गोकुल में जो गाय दूध नहीं देता है, अंधा लूला लंगड़ा हो जाता है, या मुसलमान को बेचा नहीं जाता है। गौशाला में दान कर देते हैं, मंदिर ट्रस्ट चलाता है, गाय को बेचा नहीं जाता है। क्यों कि गोकुल, ये गायों का कुल गोकुल बोला जाता है। बोलो गौ माता की जय, राधा रानी की जय। पहले आप लोग ये बताइए कि पिकनिक करने आए कि यात्रा करने आए? यात्रा। तो यात्रा का मतलब मालूम है क्या होता है? भगवान का नाम। तो आगे आगे मैं नाम बोलता हूँ भगवान का, पीछे पीछे आप लोग बोल के हुआ ना। ये नहीं समझना कि गाइड बोलता है तो हमको फल मिलेगा, नहीं। गाइड खाना खाएगा तो गाइड का पेट भरेगा, आप खाएंगे तो आपका भरेगा। तो यात्रा करने गाइड नहीं आया है, गाइड तो कराने वाला है, करने वाले आप हो। तो आप जितना भगवान का नाम लोगे उतना फल मिलेगा। आगे आगे मैं बोलूं, पीछे पीछे आप लोग बोलते हुए आना। गोविंदा बोलो, हरि गोपाल बोलो, गोविंदा बोलो, हरि जय। मैं बोलूंगा हाथी घोड़ा पालकी, आप बोले जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पालकी, 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 जय कन्हैया लाल की।
घे रे भाऊ याच्यात घे ना मम्मी काका मोबाईल धर का राधे राधे ऐसे करो, दोनों को ऐसा मिलाओ। आप लोग घर में जिस भगवान का भजन करते हैं, बहुत सारे लोग क्या बोलता है, अरे हम गोपाल कृष्ण को नहीं मानते, वो तो चोरी करता था। हम तो वैष्णो माता को मानते हैं, हम शिरडी वाले साईं बाबा को मानते हैं। लेकिन भगवान एक है और नाम अनेक है। क्योंकि बहुत से लोगों को क्या है, मोहनथाल अच्छा लगता है, बहुत से लोगों को रसगुल्ला अच्छा लगता है, तो वो अपना अपना भाव है जिससे आप मानो। लेकिन भगवान एक है, तो आप लोग जिस भगवान की पूजा करते हैं, ऐसा लेके उनके चरणों में नमस्कार। असं गोल फिरून गोल गोल सात या इकडे गोल करा आता या इकडे आता असं हा आरोडी फिरलं तर झाले दर्शन ब्राह्मण दक्षिणा घे घे पटक्यात घे कोण पडतं बरं चल बट्टी घ्या ना पटापट बागे बागे हा बस बस महाराज सवय ना राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण सुरू केलंय
राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे
टाळी वाजवतो ना त्याचे म्हटले पापा निघून जातात. साधूला विचारलं महाराज कथामध्ये कीर्तनामध्ये तर हजारो लोक बसलेले असतात, लाखो लोक बसलेले असतात आणि त्या लाखो लोकांनी जर कीर्तनामध्ये टाळी वाजवली तर त्या बिचाऱ्या पापाने जायचं कुठं. बिचाऱ्या पापाने जायचं कुठं. मला शंका बरोबर आली की नाही. एवढे लाखो लोकांनी जर टाळी वाजली कीर्तनामध्ये तर बिचाऱ्या पापाने जायचं कुठं. तर त्या महाराजांनी सांगितलं म्हणजे महाराज जो कीर्तनामध्ये टाळी वाजवतो ना त्याचे पाप निघून जातात, पण जातात कुठं. त्यांच्या शरीरात बसून तर कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही, त्यांच्या डोक्यावर पाप चाललं. म्हणून आकारच नसल्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊ नये याच्या भीतीने कीर्तनामध्ये टाळी वाजवा. हरी बोल. सौवाक्य स्थापिका नित्यम. एक जोडपं डॉक्टरांकडे गेलं आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या मावशीने डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली, डॉक्टर साहेब आमचे मिस्टर म्हटले रात्रभर झोपत नाही. म्हणे मग काय करतात. म्हणे रात्रभर बडबड करत असतात. म्हणे नुसती काय सांगितलं, रात्रभर बडबड करत असतात म्हटले नुसती. याच्यावर काहीतरी औषध द्या म्हटले. औषध द्या म्हटल्यानंतर डॉक्टरला थोडीशी शंका आली. डॉक्टरांनी सांगितलं मावशी थोडंसं तुम्ही बाहेर थांबा म्हटलं. मावशी बाहेर गेली आणि मावशी बाहेर जातात बरोबर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला प्रश्न विचारला, बघा मी तुम्हाला विचारलं ते खरं सांगायचं, कारण डॉक्टरांपासून लपवायचं नसतं, वकिलापासून लपवायचं नसतं, भागवतापासून लपवायचं नसतं. डॉक्टरांकडून जर खोटं आपण डॉक्टरांशी खोटं बोललो, डॉक्टरांना जर लपवलं तर चुकीची ट्रीटमेंट होण्याची दाट शक्यता असते. वकिलाला खोटं बोललो तर प्रतिपक्षाकडे केस जाण्याची दाट शक्यता असते. भगवंताशी खोटं बोललो तर आपलंच नुकसान होण्याची दाट शक्यता असते. म्हणून डॉक्टरांशी कधी खोटं बोलू नये. मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या म्हटलं. तुम्ही कोणी सांगितलं, डॉक्टरांनी. म्हणे का हो तुम्ही रात्रभर बडबड करतात. तो म्हणतो मला काय माहिती, मी झोपेत असतो, पण माझी पत्नी सांगते की रात्रभर बडबड करतो म्हटलं. म्हणे ठीक आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय. म्हणे तुमची पत्नी तुम्हाला दिवसा बोलू देत नाही का. अरे धन्य आहे ते भागवत, अरे धन्य आहे भागवत, ज्या भागवताच्या सेवनाने माझी प्रेत पीडा तुटली, माझी प्रेत पीडा निघून गेली, माझी प्रेत पीडा संपून गेली. धन्य आहे श्रीमद भागवत. राधे राधे. जोर से बोलना पड़ेगा, और जोर से बोलना पड़ेगा. राधे राधे. आज धुंदुकारी प्रेत होता, त्या प्रेताचं उद्धार या भागवताने केला. माझा बाप एवढं महात्म्य, एवढं श्रेष्ठ या भागवताचं काय सांगावं तुम्हाला. एवढं भागवत महात्म्य आहे. आज गोकर्ण आणि लक्षात घ्या गोकर्ण सांगतोय धुंदुकारी एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि त्या धुंदुकारीला घेण्यासाठी साक्षात विष्णुदूत आले आणि विमानाने त्या धुंदुकारीला घेऊन गेले. एवढं महान ग्रंथ आहे. पुढे काय कथा झाली. सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात, महाराज आता पुढची कथा सांगा. परंतु पुढची कथा सांगण्याच्या अगोदर म्हटले पक्ष्यांची घरट्याकडे जायची वेळ झाली आहे आणि घड्याळीचा काटा टक टक करून नाही म्हणतोय. म्हणून आजची कथा या ठिकाणी विराम होते. आजची कथा या ठिकाणी विराम होईल. आता बघा, आता काहीच पुढचं नियोजन नाही.